मित्रांनो, मी जर असं म्हटलं की निसर्गातील प्रत्येक दगडामध्ये देव असतो, तर तुम्ही हसाल कदाचित. पण एखादा शिल्पकार जो असतो ना, तो त्या दगडातील ज्यावेळेस नको असलेला भाग काढतो ना, तर त्याच्यातून उरते ती देवाची सुंदर अशी मूर्ती. अर्थात प्रत्येक दगडात देव असतो, पण त्याचा नको असलेला भाग काढला की तरच त्या दगडाला देवत्व प्राप्त होतं. मनुष्याच्या आयुष्याचं तसंच आहे मित्रांनो. आपण सुरुवातीलाच पॉझिटिव्ह असतो लहानपणापासून, पण जसजसं आपल्या आयुष्यात लोक भेटतात, आपण वेगवेगळे अनुभव घेतो. काही लोक लबाड असतात, काही स्वार्थी असतात, मतलबी असतात, खूप निगेटिव्ह लोक असतात. आणि ह्या सगळ्या लोकांच्या जंजाळात ज्यावेळेस आपण वाढत असतो, त्यावेळेस ती निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येते. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, आयुष्यात काहीतरी करायचं असेल, तर सर्वात आधी हे नको असलेले लोक तुम्हाला दूर करायला हवे. आपल्या आसपास नको असलेले निगेटिव्हिटी भरलेले लोक ज्यावेळेस आपल्या आयुष्यातून आपण बाहेर काढू, तेव्हा तुमच्या आयुष्याला देवत्व प्राप्त होतं. म्हणजे तुम्ही यशस्वी होता मित्रांनो.